फार्मर संकेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे. हे पाहू शकता आपण, इथे आहे मका. ही मका आम्ही दाऱ्यावर भिजवत नाही, कारण ह्याला केलेलं आहे ठिबक. हे 8 इंची ठिबक आहे, पाहू शकताय. हे ठिबक 3 फुटावर आहे. या ठिबकाने आपल्याला एकदा पाणी सोडले की 3 दिवसामध्ये पूर्ण मका भिजून निघते. पाहू शकता, मका हिरवीगार आलेला आहे ठिबक हातरल्यामुळे. तर मित्रांनो, ही मका पेरताना आम्ही DAP खत हा खत वापरलेला आहे. ही मका आहे 1 एकर. हे पाहू शकताय, खाली खूप लांब आहे. हे मका 1 एकर आहे. यामध्ये 20 किलो बी पडलेला आहे. एक टिकर खत वापरलेलं आहे यामध्ये. हे पाहू शकताय, मका चांगली आलेली आहे. महाबीज आहे. हे जे आम्ही बीज वापरलेलं आहे ना, हे महाबीज आहे. ही मका पूर्णपणे जनावरांसाठी केलेलं आहे, म्हणजे पशुपालन हे आपण करतो ना जनावरांसाठी, त्यासाठी केलेलं आहे आपण. हे पाहू शकताय. आपण जे मका म्हणलो होतो ठिबक, हे पाहू शकताय, ठिबक अशा प्रकारे केलेलं आहे. हे पाहू शकताय मित्रांनो, इथे आहे कॉक. इथून असे पाणी गेल्यानंतर पूर्णपणे ह्या नळीला पाणी मिळते, म्हणजे ठिबक आहे त्याला पाणी मिळते पूर्णपणे. हा पाईप आहे ना, असा आडवा गेलेला आहे पूर्ण कडपर्यंत. इथून असे ठिबक आहेत व इकडे बी ठिबक आहेत. इकडं अर्धा एकर आहे मका व खाली अर्धा एकर मका आहे. एकूण 1 एकर मका आहे मित्रांनो. ही मका आम्ही ठिबकद्वारे एकदा आपण भिजवल्यानंतर 3 दिवस लागते. 3 दिवसानंतर यामध्ये 1 आठवडा आपण थांबायचे व थांबल्यानंतर 1 आठवड्याने अजून पाणी सोडतो आम्ही. ठिबकद्वारे गार भिजत आहे, हे पाहू शकताय. अजून सुद्धा 2 दिवस झालेला आहे भिजवून, अजून सुद्धा गार आहे मका. पाहू शकता, जमीन खूप गार आहे. मित्रांनो, ही मका उंचीला 5 फूट आलेली आहे. अजून 1 महिन्यानंतर ही मका मी काढतो, म्हणजे जनावरांसाठी तोडतो. हे पाहू शकताय, ही मका 5 फूट आहे. हे खालून पाहू शकताय. काही ठिकाणी पाण्याचं जास्त झाल्यामुळं मका खूप भारी आलेले, काही ठिकाणी खूप उंच झालेले, काही ठिकाणी 6 फूट आलेले आहे व काही ठिकाणी 5 फूट. एक लेवल 5 फूट आहे. आम्ही पेरणी करताना 1 पोती DAP टाकला होता व 15-20 दिवसांनी परत 2 युरियाचे ठिके टाकलेले आहेत. त्यावर ही मका आलेली आहे. खूप हिरवीगार मका आहे, पाहू शकताय. तर मित्रांनो, आपल्याला यामधील काय माहिती असेल तर कमेंटद्वारे कळवा व ही मका कशी आहे ते पण कमेंटद्वारे कळवा. तर मित्रांनो, फार्मर संकेत तुपे या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.